गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, त्यामध्ये हमखास विचारला जाणारा घटक म्हणजे कूट प्रश्न. हा कूट प्रश्न आपल्या विचार करण्याची क्षमता, तर्कशुद्ध बुद्धी आणि अचूक निर्णय यावरती आधारित असतो. कूट प्रश्नामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न असतात की आपल्याला फार विचारपूर्वक त्याचं उत्तर शोधावं लागतं. वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करणे, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं उत्तर शोधणे हे खूप महत्त्वाचं असतं. आता यामध्ये काय केलेलं असतं, काही फिगर्स असतात दिलेले, त्या फिगरमध्ये काही डिजिट दिलेले असतात आणि त्या डिजिटवरनं एखादा क्वेश्चन विचारलेला असतो. मग त्यामध्ये फिगर्समध्ये जर पाहिलं तर वर्तुळ असू शकतो, त्रिकोण असू शकतो किंवा चौकोनसुद्धा असू शकतो. की अशा पद्धतीचे प्रश्न सोडवताना आपण अचूक विचार करणं, योग्य निर्णय घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता पाहूया या पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते पाहूया. आता उदाहरणार्थ या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे, पहा की या ठिकाणी एक फिगर दिलेली आहे, सर्कल, वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळाच्या चारही बाजूला काही अंक दिलेले आहेत आणि मध्ये एक अंक दिलेला आहे. पहिली आकृती सेम तशीच आहे, दुसरी आकृती तशीच आहे, तिसरी आकृती तशीच आहे, परंतु मधला जो अंक आहे तो गायब आहे आणि तो मधला अंक आपल्याला शोधायचा आहे. मग यासाठी पहिल्यांदा आपल्याला हा मधला अंक कसा आला 16 पहिल्या आकृतीत ते आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तेच सूत्र वापरून जर मधला अंक हा 22 तसाच आलेला असेल तर या ठिकाणी सुद्धा उत्तर त्याच पद्धतीने येऊ शकतं. आता पहा पहिला प्रश्न कसा सोडविलेला आहे. आता या ठिकाणी जर आकृती पाहिली त्या आकृतीच्या चारही दिशेला 3, 5, 1 आणि 7 असे अंक आहेत. आता आपण जर याचा विचार केला, आपण यांची जर पहिल्यांदा या सर्कलची जर डिजिट जे आहेत सर्कलवरती त्याची जर बेरीज केली, 7 अधिक 3 10, 10 आणि 5 15, 15 आणि 1 16 मधला अंक सापडला. हाच फॉर्म्युला इथं वापरून पाहूया. 9 अधिक 3 12, 12 आणि 7 19 आणि 19 आणि 3 22. म्हणजे ह्या दोन्ही आकृतीसाठी आपण जो फॉर्म्युला आहे तो वापरलेला योग्य आहे. त्याच पद्धतीने ते वापरायचा. 8 आणि 5 13, 13 आणि 3 16, 16 आणि 7 23. या ठिकाणी आन्सर आहे का 23? पहा, शोधा. आहे ऑप्शन नंबर 1. या पद्धतीनं आपण उत्तर शोधू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीनं या दोन्ही फिगरला आपण तोच सेम फॉर्म्युला वापरून जर तिसरी डिजिट शोधण्यासाठी मदत होत असेल तर त्या पद्धतीनं प्रश्न सोडवायचा आहे. आता या ठिकाणी सुद्धा आपण पाहू, हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. आता आपण जर पाहिलं, पहिल्यांदा आपण काय केलं, त्याची बेरीज केली. 4 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 येत नाहीये, हा फॉर्म्युला नाही जमत. दुसरा वापरा, ह्या दोन्हीचा गुणाकार बघून का, 4 त्रिकोण 12, 4 दोन्ही 8, 12 आणि 8 20, तो पण बसत नाहीये. मग आता काय करावं लागेल, वेगवेगळ्या पद्धतीचे तर्क. बरं, ह्यांचा आपण वर्ग करून पाहूया. 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9. ह्यांची बेरीज करून बघा आता काय होते. 16 आणि 4 20, 20 आणि 9 29. हा फॉर्म्युला इथं जमलाय, सेम इथंच वापरून पहा. 4चा वर्ग 16, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. हाच फॉर्म्युला इथं, तोच इथं वापरून पहा, उत्तर शोधा. तिसरा प्रश्न तसाच आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी वेगवेगळी ट्रिक वापरावी लागते. बेरीज करून बघा, सापडणार नाही. वजाबाकी करून बघा, सापडणार नाही. वर्ग करून बघा, सापडणार नाही. मग वेगळी पद्धत वापरा. ह्याचा गुणाकार करून बघा, ह्याचा गुणाकार करून बघा, ह्यांचा गुणाकार करून बघा किंवा ह्यांची बेरीज करून बघा. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रिक्स आपल्याला या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे आणि उत्तर शोधायचं. आता एक तिसरा प्रश्न त्याच पद्धतीने थोडा वेगळा आहे. आता या ठिकाणी बघा, आपण वेगवेगळे फॉर्म्युले वापरलो. आता या ठिकाणी काय, 3चा आणि 3चा गुणाकार करून बघा, किती आलं उत्तर आपलं. 3 आणि 3, 3 त्रिक 9, 5 चौक 20. सापडलं का? नाही सापडलं. मग आता काय करायचं, 5 त्रिक 15, 4 त्रिकोण 12, करा ॲडिशन. 12 आणि 15 27. सापडलं. कसं केलं आपण, ह्याचा गुणाकार, ह्याचा गुणाकार, तसंच करून पाहूया. 5 चौक 20, 3 आणि 3, 3 त्रिक 9 29. अरे सापडलं याचं उत्तर. ह्याचाही करून बघा. 6 दोन्ही 12, 4 त्रिकोण 12, 12 अधिक 12 24. आहे का याचा आन्सर? आहे ऑप्शन नंबर डी. की या पद्धतीने आपण वेगवेगळ्या ट्रिक वापरून ह्याचे आन्सर फाइंड करावं लागतात. आता याच प्रकारामध्ये एक चौरस दिलेला असतो आणि चौरसामध्ये काही अंक दिलेले असतात.
याचं उत्तर सुद्धा शोधायला तुम्हाला खूप कसरत करावी लागते. कधी कधी आपण काय करतो, ह्यांची उभी बेरीज करून पाहतो, ह्यांची उभी बेरीज करून पाहतो, ह्यांची उभी बेरीज करतो, आडवी बेरीज करतो, की अशा वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म्युले वापरून आपल्याला कुठं सेम किंवा कुठं मॅचिंग होतं त्याच पद्धतीने इथला आन्सर शोधायचं आहे. आता उदाहरणार्थ त्या ठिकाणी पहा. आता हा जो क्वेश्चन आहे थोडासा क्रिटिकल आहे, की कसं आहे पहा, की आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा आपल्याला काय आहे 37 पहिला रो आहे, 37 66 42 दुसरा रो आहे 62 38 आणि क्वेश्चन मार्क आपल्याला म्हणजे फाइंड करायचं आहे. तिसरा रो आहे 87 10 92. आता या सगळ्याचे जर आपण थोडंसं हुबं आडवं सम करत गेलो, आता ह्याची जर हुबं सम केली आपली तर याची उभी बेरीज येते 145. याची तर सापडायची आपल्याला. याची जर करत गेलो आपण तर याची आली 189. आता ह्याच्यामध्ये थोडासा विचार करायचा आहे आपल्याला, की आपण पहिल्यांदा यांची उभी ॲडिशन करून पाहूया. 37 66 42 ह्याचे ॲडिशन किती होते, तर ह्याचे ॲडिशन होते 145. ह्याची तर आपल्याला फाइंड करायची. ह्याची जर काढली आपण ॲडिशन केली तर 189. आता या दोन्हीमध्ये जर डिफरन्स आपण पाहिला 189 मायनस 145 तर ह्याच्यातला डिफरन्स येतोय 44. आता 44 हा डिफरन्स आलेला आहे, तो बी जंप मारून आलेला आहे. जर आपण इन्क्रीजिंग जर आपण नंबर केला, इथं 1 इथं 2 आणि इथं 3, तर इथं 2 आल्यामुळे याला आपण 2 ने डिवाइड करून पाहू, जंप केल्यामुळं मग 22. आता इथं आन्सर आलेलं आहे आपलं 22 न जंप व्हायला पाहिजे. 22 न जंप म्हणजे 145 प्लस 22, 5 प्लस 2 7, 4 प्लस 2 6, 166 म्हणजे हिचं ॲडिशन यायला पाहिजे 167. मग ह्याची जर ॲडिशन करून पाहिले, ह्याची ॲडिशन किती 8 प्लस 2 0, चला 1, 6 प्लस 3 9 प्लस 1 10. आपल्याला 167 पाहिजे म्हणजे इथे येईल एक 67. ऑप्शनमध्ये आहे का 67 पाहूया. ऑप्शनमध्ये आहे 67 म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आता ही दुसरी पण आपण त्याच पद्धतीने शोधूया. बघा दुसरी कशी डिजिट आहे बघा, 83 93 67. सेंटरला आहे 174 171 क्वेश्चन मार्क. तिसरे आहे 91 78 73. आता वेगवेगळ्या पद्धतीच्या जरी ट्रिक वापरल्या आपण तरी आपल्याला काही अडचण नाही. आपण फक्त विचार करून ऑप्शनमध्ये ते आन्सर आहे का शोधायचं आहे. आता व्याप पद्धतीमध्ये आपण उभी बेरीज करून पहा, आन्सर सापडणार नाही. ह्या दोन्हीची आडवी बेरीज करून पहा, आन्सर सापडणार नाही कारण ऑप्शनमध्ये नाहीच आहे. यामध्ये आणखी एक ट्रिक आहे. कोणती ट्रिक आहे, फर्स्ट रो आणि थर्ड रो याचे ॲडिशन करून पाहूया. फर्स्ट रो किती 83 प्लस 91 किती आले ॲडिशन 3 प्लस 1 4, 8 प्लस 9. सेंटरचा डिजिट सापडला आपल्याला. त्याच पद्धतीने ह्याचं बघा, सेंटरचा डिजिट सापडतो. त्याच पद्धतीने ह्याचं करा, सेंटरचा डिजिट सापडतो आणि ऑप्शनमध्ये आहे का ते शोधा, सापडतो. बघा 67 प्लस 73 140 आहे का ऑप्शनमध्ये, 140 आहे ऑप्शन नंबर 3. की या पद्धतीने खूप प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात. मुलांनी या पद्धतीचे प्रश्न सोडवावेत. जे राहिलेले प्रश्न आहेत क्वेश्चन नंबर 6 7 8 आणि याच्यातलं 11 12 11 असेल 13 असेल 15 असेल किंवा 14 असेल सॉल्व करा. समजलं नाही तर परत विचारा, परत समजावून सांगेन.